चला आपल्या बागेमध्ये झाडांची ग्रोथ बघूया आपण. आणि काय काय काम सुरू आहे. पसाराही भरपूर झालेला आहे, पण झाडं पूर्ण बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला छान वाटणार नाही. आणि बघा एवढं उन्हाळ्यातसुद्धा बघा, याला आहे ना, हा पेरू आहे रेड कलरचा म्हणून आणला होता. इतके फळं लागत आहे ना, किती मोठे होतात ते सांगू शकत नाही आपण. बरेचदा अर्धे फळ गळतात सुद्धा, पण अजून ते छान असे झाडाला लागू नये. लागल्यावर समजेल. इथे बघा अशा सर्व कुंड्या आहे ना, उन्हाळ्यात गोळा करून ठेवल्या ना, थोडंसं आराम मिळते गरमीपासून. आणि यावेळेस गजनी याला बघ कंटिन्यू फुलं येत आहे. आणि ते आधीचे फुलं आहे ना तोडत राहिल्यामुळे झाड हेल्दी राहते, नाही तर झाडाची एनर्जी जात असते. आणि इथे बघा वॉटर लिली, कमळ बरेच थोडेफार दाखवते तुम्हाला. बाकीचे तर खूप आहे छोटे रोप, पण लावायचे काही काही अजूनही, कारण ते जे बल्ब टाकले होते ना ते आता ग्रो झाले. आणि काही काही ठिकाणी असं सुद्धा झालं बघा, वरच्यावर शेवाळ वगैरे तर काढतेच मी. जे मागच्या वर्षी जे बी पडलेले होते ना ते सुद्धा रोपं निघायला लागले आता वॉटर लिलीचे, जेव्हा वातावरण बदललं. हे 2 रोपं बघा किती मोठे मोठे झाले. बहुतेक हे बीपासून तयार झालेले एका कुंडीत मला सापडले. आणि बघा इकडे तर कलर द्यायचं माझं काम सुरू आहे. उन्हाळा गरमीमध्ये आहे ना, आता म्हटलं लवकर सुकते सुद्धा, बाग थोडी सुंदर पण दिसेल त्याच्यामुळं. बघा अडेनियमचा हा खूप छान सीझन आहे. एवढ्या गरमीतसुद्धा बागेमध्ये आला ना, मन प्रसन्न होते ह्या फुलांकडे बघून आणि हे हिरवेगार झाडाकडे बघून. म्हणून उन्हाळ्यात तर अजूनच समाधान मिळते. बघा इथं एक गुच्छच झालेला आहे फुलांचा. खूप सुंदर सुंदर रंग आहे. आता कलर द्यायचं काम चालू आहे. खूप पसार आहे बागेमध्ये, ते पण तुम्हाला पुढं दाखवते. आणि अशा पद्धतीने बघा आपल्या ह्या प्लांटला आहे ना, यावेळेस खूप छान फुलं येतात उन्हाळ्याचे, म्हणून हे काही झाडं आपल्या बागेमध्ये असायला हवे. हे सगळ्यांनाच आता कलरचं इकडचे राहिले आहे, कारण कुंड्या एवढ्या जास्त आहे ना, दररोज सकाळ संध्याकाळ मी जाऊन काम करत आहे तरी माझं संपत नाही आहे. बघा बोगनवेल झेंडू बघा किती छान झालेला आहे. वरच्यावर त्याची छोटे छोटे झेंडे थोडं तर आल्यामुळे खूप छान झालेलं आहे. यावर्षी आहे ना, हे बघा हे तर बीपासून तयार झालेले पेरूचे रोप आहे. यावर्षी जास्वंदाला ना कंटिन्यू फुलं आणि कड्यांनी भरलेलं आहे. आणि हे बघा हे तर मी यावर्षीच आणलेलं आहे बागेमध्ये, पण हे हे फळ जे मी आहे ना, मला वाटतं हे बी तयार होत आहे या झाडाचं, कारण मी पहिल्यांदा आणल्यामुळे मला पहिल्यांदाच ते दिसत आहे असं. आणि ते बघा गवती चहा, केळीची झाडं, हे सगळे एका ठिकाणीच मी गोळा करून ठेवलेलं आहे. आणि इकडे बघा या या इकडे सुद्धा असे झाडं पसारा खूप करून ठेवलेला आहे, कारण कलरचं सुद्धा काम सुरू आहे आणि ठेवायचं काम चालू आहे. बघा काही कुंड्या केल्या आहे, अजून भरपूर कुंड्या माझ्या बाकी आहे. आणि थोडीशी इथं बघा सर्व पसारा, किती माठं जमा झाले होते ना, माटांना कलर करत आहे. इथं अपराजिताचा वेल आहे, झेंडू, म्हणजे हे बरेच असे झाडं आहे. पक्ष्यांची ये जा बघू शकता तुम्ही. भरपूर पक्षीसुद्धा उन्हाळ्यात आहे ना आपल्या बागेमध्ये येते, आणि त्यांना जर दाणे पाणी ठेवायला छान वाटते आपल्याला. त्यांना बघून जेव्हा ते दाणे पाणी खाऊन खुश होतात ना, तर छान वाटते. हे बघा ॲसेटिक लिलीचे बल्ब लावले होते ना, आता फुलं यायला लागले. एक तर सुकलं बघा, आता इथे 2, एक उमलायचंच आहे अजून. बघा एक पांढरा कलर निघाला आणि एक पिवळा रंग निघाला. पहिल्यांदाच आले आहे बागेमध्ये. असं नवीन नवीन झाडाची ओळख होते बागकाम केले तेव्हापासून. अंगूरच्या वेळेला आता ग्रोथ घेतलेला आहे, कारण आपल्याला पहिले माहीत नसते, काही काही फुलं नवीन असते आपल्यासाठी, पण बागेमध्ये हळूहळू बघा वाढतच आहे त्याची संख्या. आणि इथे बघा इथे पसारा केलेला आहे मी. आणि इथे सगळे पक्षी माझ्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात येते, सकाळ संध्याकाळ पाणी पितात, दाणे खातात. आणि इथे बघा इथे जेट प्लांटला इकडचीच लाईन मी पूर्ण कलर केलेली आहे पहिले. आता बाकीचे होत आहे, इकडे सगळा रेडच कलर केलेला आहे. छान वाटते एकसारख्या कुंड्या जेव्हा कलर केल्या ना. इथे बघा चिवताईंची इतकी गर्दी असते ना सकाळ संध्याकाळ, खूप पक्षी येतात आता बागेमध्ये. उन्हाळ्यात तर प्रत्येकाला पाण्याची गरज पडते, त्याच्यामुळे जास्तच त्यांची चक्र चालू राहते. अशा पद्धतीने कामही खूप दररोजच चालू असतात. कुंड्या उचलणं चालू आहे, ठेवणं चालू आहे, कलर करणं चालू आहे, परत जागेवर नेऊन ठेवणं सुरू आहे. म्हटलं चला हा पण सुद्धा असं छोटासा व्हिडिओ तुमच्याकडे दाखवावं, माझं कामसुद्धा तुम्हाला कळेल. आणि हे बघा आता इकडच्या साईडनं मी थोडीशी नेट लावली, कारण जागा होती तर, पण तिकडच्या साईडनं काही लावता आली नाही. म्हणून काही कुंडे इथे ठेवलेल्या कलांची वगैरे सगळे इथे ठेवलेले स्टँडवर. आणि तेच आता मी काढत होती की पाहू आता उद्या करूया, नाही तर आज नाही जमलं तर. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे मनापासून.